नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णयाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ही माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे पहा व चॅनलवर नवीन असाल तर अशाच शासनाच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नुकतेच सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य देण्याबाबत शासनाचे निर्णय जाहीर झालेले आहे। दिनांक 29 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय आपण बघत आहात। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हा शासनाचा निर्णय आहे। या निर्णयामध्ये जे 2024मध्ये जे परिस्थिती शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थिती किंवा नापिकी या संदर्भामध्ये जे काही नुकसान झाले आहेत त्या संदर्भातील हा GR आहे। शेतकऱ्यांना काही हातभार मिळावा त्या हेतूने शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या बाबतीत हा GR प्रसिद्ध केलेला आहे। तरी आपण हा GR समजून घेऊयात। तर या GR मध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेतीचे उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2023 आणि 24मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे। शासनाने इथे ज्यांच्याकडे 2 हेक्टर शेती व त्या क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत शेती आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे। या अनुषंगाने 2023च्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रासाठी 2 हेक्टर कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये देण्यात येणार आहे। असा लाभ इथे आपण पाहू शकता। शासन निर्णयामध्ये हा मेन्शन आहे, त्यानुसार तुम्हाला इथे लाभ मिळण्यात येणार आहे। 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या या निर्णयाला 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी 1,000 रुपये, 2 हेक्टरपेक्षा ज्यांच्याजवळ शेती असेल त्यांना 1,000 रुपये मिळणार आहे। तर 2 हेक्टरपेक्षा जास्त व 2 हेक्टर अशा शेतकऱ्यांना रुपये 5,000 असे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे, असे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। तर हे तुम्हाला ही माहिती समजलीच असेल मित्रांनो। तर याच्यासाठी सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढवण्यासाठी व मूल्य साखळी विशेष कृती योजनेसाठी लेखाशीर्ष 2401B
419 खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे नमूद आपल्याला दिसत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील. तुम्हाला इथे शासनाकडून इथे आपल्याला निर्णयामध्ये आपल्याला निकषसुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. मित्रांनो, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी अर्थसहाय्य अनुदेय राहील असं मेन्शन आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता. तर राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023च्या खरीप हंगामामध्ये हा पॉईंट तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईलमधून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून ॲपद्वारे पोर्टलद्वारे नोंदणी केली असेल ई पीक पाहणीची त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. ई पीक पाहणीनुसार त्यांच्यानुसार परिगणना करण्यात येणार आहे. परिगणना करून हा लाभ मिळणार आहे. सदर शेतकऱ्यांना हा लाभ शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक बँक खात्यामध्ये DBTद्वारे हा अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे. तर सदर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजली असेल अशी मी आशा करतो. अशीच महत्त्वाची शासनाची विविध योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी ऑल इन वन PRI यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर